म्हाडाच्या 2000 घरांसाठी लवकरच सोडत पवईतील 426 तर गोरेगावमधील 332 घरांचा समावेश ऑगस्ट पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार। जोरदार वाऱ्यामुळे खारघरमध्ये जाहिरातीचं होर्डिंग कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दोषींवर कारवाईची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींवर गर्दी तर बुलढाण्यामध्ये अर्ज भरून घेणाऱ्या तलाठ्याकडून ग्रामस्थांसोबत अरेरावी। मुसेवालाप्रमाणेच सलमानच्या हत्येचाही कट। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातनं माहिती उघड। जुलै महिन्यात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज तर मोसमी पावसासाठी पोषक वातावरण। हवामान विभागाची माहिती। नगरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये भव्य रास्ता रोको। विविध मागण्यांसाठी आक्रमक। हजारो शेतकरी सहभागी। नागपुरात भाजप युवा मोर्चाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन। प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी। मनोज जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा देण्याची मागणी। जरांगेंचे सहकारी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार। आज गिरणी कामगार आझाद मैदानावर मोर्चा काढणार तर हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार आता आक्रमक। विधान परिषद निवडणुकीत चुरस। शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। भीमाशंकर अभयारण्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी। लोणावळ्यातल्या घटनेनंतर प्रशासन सतर्क। पुण्यातल्या शिक्रापूरमध्ये बर्निंग कारचा थरार। पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण। घटनेत कारचं मोठं नुकसान। पुण्यामध्ये 35 वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण। एकूण रुग्णसंख्या आता 6 वर। पुणेकरांची चिंता वाढली। संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचं नगर शहराजवळ आगमन। जिल्ह्यामध्ये दिंडीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत।